नमस्कार. तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न असा पडला असेल की मी पुन्हा पुन्हा शरद पवारांचा विषय घेऊन का येतो. होतच असं की तो विषय आपल्या समोर मांडावा असा वाटतो, कारण पवारांची एकूणच भूमिका आणि सरकारमधला हस्तक्षेप हा अशा स्तराला जातो आहे की शरद पवार हे या सरकारचे सर्वेसर्व आहेत असं वाटू लागतं. 1995च्या युती सरकारच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल होते आणि या रिमोट कंट्रोलवर अनेक जण टीका करत होते. तसे आताच्या सरकारचे रिमोट कंट्रोल हे शरद पवार आहेत आणि बाळासाहेबांचे चिरंजीव या रिमोट कंट्रोलवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे हे पुन्हा पुन्हा दिसायला लागलंय. म्हणूनच शरद पवारांचा सरकारी कामकाजामधला, सरकारी निर्णयामधला हस्तक्षेप हा चर्चेचा मुद्दा बनतो आणि अशाच एका चर्चेच्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला काही वर्तमानपत्रातील ठळक महत्त्वाच्या बातम्या दाखवणार आहे, ज्या बातम्या तुम्हाला लक्षात आणून देतील की पवारांचा कसला हस्तक्षेप या सगळ्या प्रकारामध्ये आहे. प्रत्येक बातमीत तुम्हाला दिसतंय की शरद पवारांची मध्यस्थी या विषयामध्ये आहे. अगदी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सुद्धा ही पवारांची मध्यस्थी असल्याचं मान्य केलं आहे आणि ते देखील माध्यमांच्या समोर. अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी परिवहन मंत्री मान्य करणार असतील तर याला काय म्हणायचं. परिवहन मंत्र्यांच्या विधानामध्ये एक दोन गोष्टी जरा स्पष्टपणे जाणवल्या आणि त्या होत्या, त्यातली एक होती की पवार साहेबांनी मला बोलावून घेतलं आणि याबाबत चर्चा केली. दुसरं वाक्य होतं, त्यांनी अधिकाऱ्यांनाही बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. पवारांनी अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात बोलवलं हा प्रश्न पुन्हा एकदा पडतो. असेच प्रश्न आपण अनेक वेळा विचारलेले आहेत. याआधी विश्वास नांगरे पाटील पवारांना का भेटतात, त्यांना ब्रीफिंग का करतात आणि ती ब्रीफिंग केल्याची बातमी माध्यमांमध्ये कशी येते, हे पवारांचं मोठेपण दाखवण्यासाठी असतं की नांगरे पाटील किती याचकासारखे झालेत हे दाखवण्यासाठी होतं. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आपल्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन सगळा रिपोर्ट करतात. गृहमंत्री करू देत, ते त्यांच्या पक्षाचे आहेत, पक्षाच्या पातळीवर त्यांनी रिपोर्टिंग केली असेल, पण त्यासोबत मुंबईचे पोलीस आयुक्त जातात. हे कशा करता होतं. संवैधानिक पदावरच्या व्यक्तीला प्रशासनातील व्यक्तींनी माहिती द्यावी, ब्रीफिंग करावी असं अपेक्षित असताना राज्याच्या पोलीस आयुक्तांना घेऊन जाऊन पवार ब्रीफिंग कशा स्वरूपात घेतात. बरं, या बातम्या देखील छापून येत असतात. पोलीस दलातले अधिकारी, अन्य विषयातले अधिकारी शरद पवारांना तर कधी सुप्रिया सुळेंना ब्रीफिंग करताना दिसत आहेत. राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार आणि लोकसभेच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना ब्रीफिंग होतेच कशी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन या सरकारवर नियंत्रण ठेवू पाहतायत हा शब्द जरा जास्तच लिबरल वाटेल, सरळ सरळ ठेवतायत असं म्हणता येऊ शकेल. बरं, पवारांना अशा स्वरूपाचं नियंत्रण ठेवायचं आहे, सत्ताबाह्य केंद्र व्हायचं आहेच, तर मग शरद पवार सोनिया गांधींच्या सारखा मार्ग का अवलंबत नाही. म्हणजे शरद पवारांच्या त्यांच्या डिझास्टर मॅनेजमेंटचं कौशल्य जेव्हा अटल बिहारी वाजपेयींना हवं होतं, तेव्हा शरद पवारांना डिझास्टर मॅनेजमेंटच्या व्यवस्थेचं अध्यक्षपद रीतसर बहाल केलं होतं आणि मग शरद पवारांचे सल्ले या कामात घेतले जात होते. असं हे सरकार का करत नाही. पवारांना कोणतंही संवैधानिक पद न देता त्यांच्या हस्तक्षेप प्रशासनामधला वाढत चाललेला आहे. सोनिया गांधींना जेव्हा UPAच्या दोन्ही सरकारवरती नियंत्रण ठेवायचं होतं तेव्हा UPAचं एक अध्यक्षपद निर्माण केलं गेलं आणि त्याला एक संवैधानिक दर्जा दिला गेला आणि मग सोनिया गांधी पंतप्रधानांच्या जवळपास जाणारं एक संवैधानिक पद घेऊन काम करू लागल्या. अर्थात हे पद निर्माण करणं वैध की अवैध यावर देखील मोठा कल झाला, पण सोनिया गांधी या सत्ताबाह्य केंद्र झाल्या नाहीत तर एक संवैधानिक पद घेऊन ती जबाबदारी निर्वहन करू लागल्या. शरद पवारांच्याकडं असं महाराष्ट्राला सल्ला देणारं, राज्य सरकारला सल्ला देणारं, मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारं
असं कोणतंही संवैधानिक पद देण्यात आलेलं नाही आहे, तरीही शरद पवार या वेगवेगळ्या कामामध्ये हस्तक्षेप करतायत. इतका हस्तक्षेप आहे की राज्याचे मंत्री सुद्धा या विषयामध्ये शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं असं म्हणतात, अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं असं म्हणतात एसटीच्या कामाच्या स्वरूपामध्ये. आता एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना सूचना देण्या इतकं आणि पुन्हा आपण काही न सांगता आता मंत्री परब सांगतील असं म्हणून निघून जाणं म्हणजे परबांची अक्षरशः इज्जत काढण्यासारखं आहे. म्हणजे मी आज सूचना दिल्यात, काय करायचंय ते सांगितलेलं आहे आणि जे काय करायचं सांगितलं आहे ते परब तुम्हाला सांगतील, असाच तो एकंदर पवारांच्या विधानाचा सूर होता. म्हणजे पवार इतके मोठे आहेत की ते राज्याच्या मंत्र्यांना आपल्याकडे बोलवून घेऊन, मंत्र्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे बोलवून घेऊन त्यांना सूचना करतात आणि त्या सूचना काय केल्या आहेत ते तेच सांगतील असं सांगून निघून जातात. मग हे सत्ता पलीकडचं सत्ता केंद्र आहे असं म्हणावं लागेल का? खरं तर याबाबत लाज वाटली पाहिजे, ती राज्याच्या परिवहन मंत्र्यांनाच वाटली पाहिजे की आपण अशा स्वरूपाची कृती करायची आहे का. पण तशी थोडीही लज्जा शरद पवारांना वाटत नाही किंवा अनिल परबांना वाटत नाही. बिचारे अधिकारी तर सत्तेच्या सूचनांच्या पालन करणाऱ्यापैकीच असतात. त्यामुळे अधिकारी सुद्धा शरद पवारांच्या या सूचना निमूटपणाने सहन करतात. जिथे मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांना ब्रीफ करायला जातात, जिथे मुंबईचे सहपोलीस आयुक्तच त्यांना ब्रीफ करायला जातात, जिथे राज्याचा गृहमंत्रीच ब्रीफ करायला जातो, तिथे परिवहन मंत्र्यांची काय मिजाज. अनिल परबांना माध्यमांच्या समोर हे येऊन सांगावं लागावं की मला पवार साहेबांनी बोलवून घेतलं होतं आणि माझ्या अधिकाऱ्यांनाही पवार साहेबांनी बोलवून घेतलं होतं. खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवायचा असेल आणि त्याबाबत काही पवारांना सूचना करायच्या असतील तर शरद पवारांचा एक सदस्यीय लवाद निर्माण करून टाका आणि तो हे प्रश्न मिटवेल ना. म्हणजे पवारांचाही एसटी कर्मचारी ऐकतात की नाही हेही या निमित्तानं सिद्ध होईल. पण तसंही घडताना दिसत नाही. किंवा पवारांनाच महामंडळाचे सर्वाधिकार संवैधानिकरित्या बहाल करावेत आणि प्रश्न मिटवायला सांगावं. असे कोणतेही अधिकार बहाल करायचे नाहीत, जबाबदारी द्यायची नाही आणि पवार या विषयात सांगतील असं म्हणत राहायचं. मग राज्याच्या परिवहन मंत्र्याला, ज्या सरकारच्या आमचं देखील ते सरकार आहे, त्या सरकारला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तर नक्कीच पोहोचतो की बाबा परिवहन मंत्री महोदय, तुम्ही कोणत्या अधिकारात पवारांना या सगळ्या विषयामध्ये हस्तक्षेप करायला लावता आहात. पवार एसटी संघटना, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून बोलतायत का? पवार महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून बोलतायत का? पवार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलतायत का? आणि जर नुसतं खासदार म्हणून त्यांना बोलायला लावायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये पवारांच्या इतकी संसदीय कारकीर्द असलेले, थोडीफार कमी जास्त असू शकेल असे अजून बरेच मंडळी आहेत, त्यांनाही या कामामध्ये ज्येष्ठ नेत्यांना बोलता लावायला येऊ शकेल. म्हणजे पवारांच्या इतकी संसदीय कारकीर्द ज्यांची मोठी आहे ते शिवराज पाटील चाकूरकर आहेत, त्यांना यामध्ये का नाही घेतलं? मग ते काँग्रेसचे नेते आहेत म्हणून त्यांना बोलायला लावायला हवं होतं. अशी अनेक नेते ज्यांची ज्येष्ठता, लोकमान्यता आपल्याकडं आहे, अशा माणसांना मात्र यात सहभागी करून घ्यावं वाटत नाही आणि एकट्या पवारांचाच तब्येत खराब असताना सुद्धा सहभाग असतो. खरं तर शिवसेनेच्या लौकिकाला हे शोभणारच नाही आहे. पण तरीही पवार सत्ताबाह्य केंद्र बनतायत आणि ते बदला घेत आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या रिमोट कंट्रोलचा. ज्या बाळासाहेबांनी सरकारवर रिमोट चालवलं त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या सरकारवर शरद पवार रिमोट चालवत आहेत. ही सूचना म्हणजे ही माहिती महाराष्ट्रासाठी हास्यास्पद आहे आणि शिवसेनेसाठी लज्जास्पद आहे. एवढंच या निमित्ताने बोलावं वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.